प्रबोधनकार हरिभक्त पारायण मधुकर महाराज बारुळकर यांचं आज दिनांक 31 मार्च रोजी सायंकाळी साधारणतः 6च्या सुमारास झालेल्या सिडको रोडवरील अपघातात दुःखद असं निधन. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून संबंध महाराज्यभर महाराष्ट्रभर त्यांनी वारकरी परिषदेचं काम मोठ्या हिमतीनं दिमतीनं केलेलं आहे. हरिभक्त पारायण मधुकर महाराज बारुळकर हे मराठा सेवा संघाच्या नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे ते पदाधिकारी होते. त्यांनी आपल्या हयातीमध्ये संपूर्ण कार्य हे मराठा समाजाच्या उत्थानासाठी उन्नतीसाठी केलेलं आहे. मनोज जरांगे पाटील मराठा योद्धा यांच्या मुंबई येथील आंदोलनाच्या वेळी त्यांनी नांदेडच नव्हे मराठवाडा आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात भरीव असं कार्य केलेलं आहे. परंतु आज दिनांक 31 मार्च रोजी ते नांदेड येथील ताज पाटील इथं मराठा समाजाचा मेळावा आटोपून ते माता रमाई आंबेडकर चौक ढवळे उस्माननगर रोड मार्ग बारूळ या आपल्या गावी जात होते. साधारणतः 5 ते 6च्या सुमारास हॉटेल रुबी सिडको रोड उस्माननगर रोड या ठिकाणी हायवाने दिलेल्या जबर धडकेमध्ये त्यांच्या शाईन MS26C0514 या टू व्हीलर्सवरून ते उस्माननगरच्या दिशेनं बारूळ या त्यांच्या मूळ गावी जात होते. परंतु हायवावरती कुठलाही क्रमांक, बहुधा ती नवीन हायवा असावी अशा पद्धतीचं प्रथम दर्शनी दिसते आहे. त्या हायवाने दिलेल्या धडकेमध्ये ते जागीच ठार झालेले आहेत. नांदेडकरांसाठी नव्हे महाराष्ट्रातील तमाम प्रबोधनकारी विचारवंत नागरिकांसाठी कार्यकर्त्यांसाठी अतिशय दुःखद अशी ही घटना आहे. बारुळकर महाराज यांनी अतिशय गरिबीच्या परिस्थितीमध्ये असताना सुद्धा नांदेड इथं मुलांना शिकवलं. त्यातच त्यांचा एक मुलगा जो आज आयकर विभागात सेल टॅक्स ऑफिसर या पदावर कार्यरत आहे, तर दुसरा मुलगा पोलीस सेवेमध्ये पोलीस उपनिरीक्षक या पदावर तो सेवा बजावत आहे. तर त्यांची कन्या ही शिक्षिका असून असा हा मोठा प्रपंच चांगल्या पद्धतीनं शिक्षित कुटुंब घडवलं. त्यासोबतच समाजामध्ये सुद्धा व्यसनमुक्तीचं काम असेल, प्रबोधनाचा वारसा असेल, त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं नेटानं महाराष्ट्रभर आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून प्रबोधनाच्या माध्यमातून नेलेला आहे. परंतु अशा विचारवंत लेखक, साहित्यिक, प्रबोधनकार अशा व्यक्तिमत्वाचा मात्र आज अपघाती असा निधन झालेला आहे. त्यामुळं मराठा सेवा संघ त्यासोबतच इतर 33 कक्षाच्या माध्यमातून मात्र या दुःखद अशा घटनेबद्दल तीव्र वेदना, दुःख व्यक्त केलं जाते आहे. एकमत न्यूज चॅनल परिवाराच्या वतीनं सुद्धा त्यांच्या या दुःखद निधनाबद्दल, अपघाती निधनाबद्दल भावपूर्ण आदरांजली.